चिंचवड परिसरात पान स्टॉलच्या आडून अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोघांना अटक केली असून सुमारे 56,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 20 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9:15 सुमारास वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकातील मंगलमूर्ती पान स्टॉल येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली नामदेव वानखेडे वय वर्ष 25 आणि मोहनराव गुमाजी फाटे वय वर्ष 55 मूळ राजस्थान यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सिल्वर रंगाच्या प्लास्टिक पिशवीत ठेवलेली तपकिरी रंगाची उग्र वास असलेली अंमली पदार्थ मिश्रित पावडर जप्त करण्यात आली. या चौकशी दरम्यान हा अंमली पदार्थ काळीवाडी फाटा थेरगाव येथील मुकेश ट्रेडर्स मधून आणल्याचं आरोपींनी म्हटलंय. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट कलम 8क-22-ब-29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखीन काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होते आहे.